नमस्कार मंडळी. आपण सुखाच्या मागे धावतोय की सुखाचा पत्ता चुकलाय? आजच्या ह्या धावपळीत मनाला शाश्वत शांती कशी मिळवायची हे सांगणारं गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर गुपित आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज 24 मार्च श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा विषय आहे प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. आपण सगळेच आपल्या संसारात कामात इतके गुंतलो आहोत की खरी शांतता कुठे आहे हे विसरलो आहोत. चला तर मग महाराजांचे हे विचार आपल्या आयुष्यात कसे उतरवता येतील ते पाहूया. महाराज म्हणतात, आपण अहोरात्र कष्ट करतोय. ते कशासाठी? तर आपल्याला वाटतं की अमकी वस्तू मिळाली की सुख मिळेल. पण खरं तर सुख त्या वस्तूत नसतं, तर ते आपल्या कल्पनेत असतं. जर एवढ्या मेहनतीनेही समाधान मिळत नसेल तर समजून जा की आपलं ध्येयच कुठेतरी चुकतंय. प्रपंच सोडावा का? अनेकांना वाटतं की देवाचं व्हायचं असेल तर संसार सोडावा लागेल. पण महाराज एक सुंदर उदाहरण देतात. जसे आपण एका खिशातील पैसे काढून दुसऱ्या खिशात ठेवतो, अगदी तसंच आपलं मन प्रपंचातील आसक्तीतून काढून भगवंताकडे वळवायचं आहे. संसार सोडायचा नाही, तर संसारात राहून आपली दृष्टी बदलायची आहे. महाराजांनी एक खूप प्रभावी ओळ सांगितली आहे. देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. म्हणजे आयुष्यात सुखदुःख येणारच, पण त्या सगळ्यात देवाचं नाव मात्र मागे पडता कामा नये. जसा दिवा जळत राहण्यासाठी त्यात सतत तेल घालावं लागतं, तसंच आपल्या मनातील शांती टिकवण्यासाठी नामस्मरण हे तेलासारखं काम करतं. दिवसभरात तुम्ही तुमचं काम करत असतानाही मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ शकता. तर मंडळी, आजपासून एक छोटा बदल करूया. कामाचा व्याप कितीही असला तरी दिवसातून काही मिनिटं स्वतःसाठी आणि त्या भगवंतासाठी काढूया. तुम्हाला महाराजांचा कोणता विचार आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी पूजा इंडुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय